आज आपण एका बौद्ध जातक कथेबद्दल बोलणार आहोत, विद्वान तित्तीर आणि दुष्ट तपस्वी. ही कथा ऐकताना एक प्रश्न मनात येतो. एखाद्याच्या निव्वळ टोकाच्या दुष्टपणाचं स्पष्टीकरण आपण कसं देणार? यामागे काय कारण असू शकतं? गंमत म्हणजे हाच प्रश्न एकदा स्वतः गौतम बुद्धांना पडला होता आणि निमित्त ठरला होता त्यांचाच चुलत भाऊ देवदत्त. तो एकामागून एक वारंवार बुद्धांची हत्या करण्याचा प्रयत्न करत होता. आता देवदत्ताच्या या वागण्यानं सगळेच गोंधळले होते. मग हा धोका नेमका काय आहे हे समजावून सांगण्यासाठी बुद्धांनी एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी भूतकाळात डोकावून पाहिलं आणि आपल्या अनुयायांना एक प्राचीन जातक कथा सांगितली. तर मग आधी आपण ती प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेऊया, ज्यामुळे ही अविश्वसनीय कथा सांगावी लागली. झालं असं होतं की बुद्धांचा चुलत भाऊ देवदत्त, तो धनुर्धारी, मोठे दगड, अगदी हत्तींचा वापर करून बुद्धांना मारण्याचा कट रचत होता. आता हा निर्लज्ज विश्वासघात पाहून बुद्धांचे अनुयायी साहजिकच खूप चिंतेत पडले. तेव्हा गुरूंनी म्हणजे बुद्धांनी त्यांना शांत केलं आणि सांगितलं, अरे हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. आणि मग बुद्धांनी आपली कथा सुरू केली. त्यांनी सगळ्यांना हिमालयाच्या घनदाट जंगलात नेलं, तिथल्या एका शांत सुंदर आश्रमात. तो आश्रम म्हणजे काही साधीसुधी जागा नव्हती. विचार करा, तिथे एक जगप्रसिद्ध प्राध्यापक होते, त्यांचे 500 तरुण ब्राह्मण विद्यार्थी होते. पण एवढंच नाही, तर त्यांच्यासोबत एक सिंह आणि वाघ संरक्षणासाठी होते, एक गाय आणि तिचं वासरू होतं, एक सरळा आणि तिची 2 पिल्लं होती, आणि हो, एक विलक्षण तित्तीर पक्षीसुद्धा होता. म्हणजे माणसं आणि प्राणी एकत्र शिकत होते, एकत्र राहत होते. किती सुसंवादी वातावरण असेल. आणि तो जो तित्तीर पक्षी होता ना, तो तर कमालीचा हुशार होता. इतका की त्याने फक्त प्राध्यापकांचे धडे ऐकून 3 पवित्र वेद तोंडपाठ केले होते. कमालच आहे. पुढे काय झालं तर त्या महान प्राध्यापकांचं निधन झालं. मग त्यांची जागा कोणी घेतली असेल? तर याच विद्वान तित्तीरानं. तो सोन्याच्या पिंजऱ्यातून त्या 500 विद्यार्थ्यांना शिकवू लागला. आणि मग काय, या आगळ्या वेगळ्या शिक्षकाची कीर्ती बघता बघता सगळ्या भारतात पसरली. सगळं कसं छान चाललं होतं. पण एक दिवस विद्यार्थी एका उत्सवासाठी आश्रमातून बाहेर गेले आणि त्याचवेळी एका पाहुण्याचं आगमन झालं. आणि त्याच्या येण्यानं ते सगळं शांत सुंदर जग पुरतं विस्कटून गेलं. झालं असं की एक दुष्ट तपस्वी त्या आश्रमात आला. तिथल्या सरड्याने त्याला पाहिलं. तिला वाटलं कुणी सत्पुरुष असेल. तिने त्याचं स्वागत केलं, त्याला राहायला जागा दिली, खायला अन्न दिलं. ती म्हणाली, तुम्ही इथे भात शिजवून खा आणि आराम करा. आणि बिचारी स्वतःच्या पिल्लांसाठी अन्न शोधायला निघून गेली. पण त्या तपस्व्याच्या मनात काहीतरी भलतच शिजत होतं. सरडा नजरेआड होताच त्यानं आपलं खरं रूप दाखवलं. आधी त्यानं त्या सरड्याच्या 2 लहानग्या पिल्लांना मारून खाल्लं. पण तो तिथेच थांबला नाही. मग त्यानं त्या विद्वान तित्तीराला मारून खाल्लं, त्यानंतर वासराला आणि मग त्या गाईलाही मारून खाल्लं. म्हणजे ज्यांनी स्वागत केलं त्याच कुटुंबाला त्यानं पद्धतशीरपणे एकामागोमाग एक संपवून टाकलं. किती क्रूरपणा हा. बिचारी सरडा परत आली तर तिला तिची पिल्लच दिसेनात. ती घाबरली, सैरभैर झाली. तेव्हा तिथल्या एका झाडावरच्या देवतेनं तिला घडलेला तो भयानक प्रकार सांगितला. देवता म्हणाली, त्या नराधमाना तुझ्या निरपराध पिल्लांना खाल्लंय, त्याला जिवंत सोडू नकोस. पण ती इवलीशी सरडा काय करणार? ती खूप घाबरली होती. तिला भीती वाटली की तो जागा झाला तर आपल्यालाही मारून टाकेल. त्यामुळे बिचारी शक्तिहीन असल्यानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेली. आणि तो दुष्ट माणूस आपल्या गुन्ह्यांच्या पुराव्यांमध्येच शांतपणे झोपला होता. कारण त्या सरड्याला न्याय मिळाला नाही तरी न्याय होणार होता, आणि तो एका अधिक शक्तिशाली स्रोताकडून मिळणार होता. आश्रमाचे संरक्षक सिंह आणि वाघ हे त्या तित्तीर पक्षाचे चांगले मित्र होते. त्यांना तित्तीराची आठवण येऊ लागली. सिंह म्हणाला, अरे तित्तीराला पाहून खूप दिवस झाले, जा जरा त्याची बातमी घेऊन ये. आणि त्याने वाघाला तपासण्यासाठी पाठवलं. सुबाहू नावाचा तो वाघ आश्रमात पोहोचला तर त्याला तो तपस्वी झोपलेला दिसला. आणि तिथे जे दृश्य होतं ते खूपच भयानक होतं. वाघाची नजर त्या माणसाच्या जटांवर गेली आणि त्याला तिथे तित्तीराची पिसं दिसली. जवळच गाय आणि वासराची हाडं पडलेली होती. क्षणभरातच वाघाला सगळा प्रकार कळाला. त्याला समजलं की हा तपस्वीच या सगळ्यासाठी जबाबदार आहे. वाघानं त्याला उठवून विचारलं, पण तो तपस्वी खोटं बोलू लागला. मग वाघानं त्याला धाक दाखवला आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याची कहाणी कबूल करायला भाग पाडलं. आणि मग जे सत्य बाहेर आलं ते धक्कादायक होतं. तो कधी काळी अप्रामाणिक फेरीवाला होता, निरपराध प्राण्यांना त्रास द्यायचा, फासे खेळणाऱ्यांना फसवले, पक्ष्यांसाठी सापळे लावले, काठ्यांनी मारामारी केली. म्हणजे त्याचं पूर्ण आयुष्यच क्रूरता आणि फसवणुकीने भरलेलं होतं.
चला आता या कथेच्या अंतिम भागाकडे म्हणजे न्यायाकडे वळूया आणि पाहूया की बुद्धांना नेमका कोणता मुद्दा यातून पटवून द्यायचा होता. वाघाने त्या तपस्व्याला सिंहासमोर हजर केलं. सिंहाने त्याला दयेचा विचारही केला, पण वाघाने आग्रह धरला. तो म्हणाला, हा दुष्ट फक्त मरणाच्याच लायकीचा आहे. अखेर त्या माणसाने तित्तिराला मारल्याचं कबूल केलं आणि वाघाने त्याला शिक्षा दिली. कथा इथे संपली, पण मग बुद्धांनी यातला खरा अर्थ उलगडून सांगितला. त्यांनी प्रत्येक पात्राची खरी ओळख सांगितली. तो दुष्ट तपस्वी दुसरा तिसरा कोणी नसून देवदत्त होता. तो विद्वान तित्तीर म्हणजे स्वतः बुद्ध होते. सिंह म्हणजे सारीपुत्त, वाघ म्हणजे मोग्गल्लान, सरडा म्हणजे किसागोतमी आणि ते प्राध्यापक म्हणजे भूतकाळातील कस्सब बुद्ध. म्हणजे ही कथा त्यांच्याच आयुष्याचे एक रूपक होती. आणि मग बुद्धाने आपल्या अनुयायांना सांगितलं, भिक्खूंनो, पाहिलंत, देवदत्ताने अशाच प्रकारे पूर्वीही मला मारण्याचा प्रयत्न केला होता. या कथेमधून एक शक्तिशाली धडा मिळत होता. देवदत्ताचा विश्वासघात हा काही या जन्मातला नवीन दोष नव्हता, तर तो त्याच्या स्वभावात अनेक जन्मांपासून खोलवर रुजलेला दुष्टपणा होता, जो फक्त पुनरावृत्ती करत होता. ही कथा दुष्टपणाचं एक सखोल स्पष्टीकरण नक्कीच देते, पण जाता जाता एक खूप मोठा आणि आव्हानात्मक प्रश्नही आपल्यासमोर उभा करते. जर आपलं भूतकाळातलं जीवन आपल्या आजच्या कृती ठरवत असेल, तर मग आपण कोण बनतो यावर आपलं स्वतःचं नियंत्रण खरंच किती आहे?